स्थानिक एफईएस गर्ल्स कॉलेज चंद्रपूर येथील सावित्रीबाई फुले सभागृहात शैक्षणिक सांस्कृतिक विभागाद्वारा आयोजित स्थळ मराठी चित्रपट प्रमोशन कार्यक्रमास मंचावर संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय मोगरे, सचिव ॲडव्होकेट पुरुषोत्तम सातपुते, प्रस्तुतकर्ते सचिन पिळगावकर, दिग्दर्शक जयंत सोमलकर, निर्माती शेफाली भूषण, अभिनेत्री नंदिनी चिकटे, वितरक शौकत पठाण, प्राचार्य डॉक्टर राजेश चिमणकर यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अशोक बनसोड यांनी केले। आभार प्राध्यापक डॉक्टर मेघमाला मेश्राम यांनी मानले, तसेच तंत्रसहाय्य प्राध्यापक योगेश निमगडे यांचे लाभले। दून प्रोडक्शन निर्मित आणि जयंत सोमलकर दिग्दर्शित स्थळ हा मराठी चित्रपट असून चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक कलाकारांचा सहभाग या चित्रपटात आहे। चित्रपटाचे चित्रीकरण वरोरा परिसरातील डोंगरगाव आनंद निकेतन व वणी येथे करण्यात आले आहे। ग्रामीण जीवनातील वास्तव दर्शन या चित्रपटात जाणवते। स्थळ हा मराठी चित्रपटाची प्रस्तुती सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांची आहे। या चित्रपटास टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2023 नेटपॅक अवॉर्ड, अजंता एलोरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल द्वारा बेस्ट फिल्म व बेस्ट एक्ट्रेस अवॉर्ड, थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल द्वारा बेस्ट फिल्म व बेस्ट एक्ट्रेस अवॉर्ड, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल द्वारा बेस्ट मराठी फिल्म अवॉर्ड, बेस्ट स्क्रीन प्ले अवॉर्ड, बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल द्वारा सेकंड बेस्ट एशियन फिल्म अवॉर्ड असे पुरस्कार प्राप्त केले असून हा चित्रपट महिला दिनाचे औचित्य साधत 7 मार्चला सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे। सदर चित्रपटास ॲडव्होकेट विजय मोगरे, ॲडव्होकेट पुरुषोत्तम सातपुते यांनी शुभेच्छा दिल्या। तसेच स्थळ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते अभिनेता सचिन पिळगावकर यांनी हा चित्रपट फक्त चित्रपटगृहातच जाऊन सहकुटुंब पाहावा असे आवाहन केले आहे। कारण हा चित्रपट आणि यातली समस्या, यातली वेदना मी म्हणेन, दुःख म्हणणार नाही, कारण हा चित्रपट दुःखी नाही आहे। वेदना का म्हणेन, कारण ती या चित्रपटातली एक बाब आहे। या चित्रपटात ह्युमर सुद्धा खूप प्रामुख्याने दाखवला गेलेला आहे। या चित्रपटात अतिशय नॅचरल अशा प्रमाणे काही गोष्टी घडतात ज्यावर आपल्याला हसू येतं, त्या गोष्टींचा सुद्धा वापर केला गेलेला आहे। विनोद करायचा म्हणून कुठलीही मागणी चेष्टा केली गेलेली नाही, तर तो विनोद किती निरागस असू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला हा चित्रपट खूप आवडला। मी हा चित्रपट अमेरिकेच्या एका फिल्म फेस्टिवल मध्ये पाहिला आणि तिथे जयंत माझ्या बरोबर होते, तर त्यांना मी सांगितलं की काय लागलं तुला ना या चित्रपटाकरता तर अवश्य मला सांग। तो म्हणाला की नाही, मी प्रयत्नशील आहे, पण असंच काही वाटलं तर मी नक्की तुम्हाला फोन करेन। त्यांनी त्याचे प्रयत्न मात्र पूर्ण केले, पण त्यानंतर त्याला असं वाटलं की नाही, आपल्याला स्वतःलाच काहीतरी केलं पाहिजे। पण ते स्वतः कसं करायचं, तर नुकताच माझा नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट रिलीज झाला होता आणि तो प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता। हीच नव्हे तर चंद्रपूरचे सगळे रसिक हे सचिनचे चाहते झालेले आहे, कारण इतकं सुंदर काम केलं तो छोट्या आणि यांची जुगलबंदी विशेषतः शरद तळवलकर सरांची त्या नाटकामध्ये होती। हे अरुण सरनाईक आणि कामिनी कदमचे चिरंजीव होते आणि ते नाटक इतकं सुप्रसिद्ध नाटक झालेलं होतं की विचारू नका। त्याच्यावरती पिक्चर हे रास्ते आहे, प्यार के, आणखी दुसरं आता एक सिनेमा येऊन गेलेला आहे। मी अशा रीतीने त्यांचा चाहता स्वतःच आहोत, परंतु यापेक्षा ते चंद्रपूर आणि विदर्भातील कलाकारांना, प्रोड्युसरना, डायरेक्टरला मुंबई पुण्यासारख्या ठिकाणावरून येऊन मदत करत आहेत, सहकार्य करत आहेत, त्यांना त्यांच्या पाठीशी उभा आहे, हे फार महत्त्वाची बाब आहे।